रमेश कोरगावकर, मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलिक, कैलास गोरंट्याल, अबू आझमी, राजूभाई वगैरे, किशोर जोरगेवार आणि इतर काही लोकांनी भाग घेतला. त्यांची सगळ्यांची नावं मी घेत नाही. म्हणजे सर्व मान्यवर. अध्यक्ष महोदय, फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला आणि त्यापूर्वी 20 फेब्रुवारीस राज्यपाल महोदयांचं अभिभाषण विधिमंडळात झालं होतं आणि राज्यपाल महोदयांनी केलेल्या त्या अभिभाषणावर या सभागृहामध्ये 2 दिवस चर्चाही झाली आणि या चर्चेमध्ये सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला आणि आपले विचार मांडले आणि सर्वांनाच मी या ठिकाणी धन्यवादही देतो. एक सकारात्मक चर्चा घडवून आणली. काही लोकांनी आपले विचार सरकारच्या घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने मांडले, काही विरोधात मांडले. आपल्या युती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सरकार स्थापन झाल्यापासून म्हणजे ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून सुरू झालं की सरकार 2 दिवसात पडेल, 1 महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडेल, असं करून करून सरकार काय पडलं नाही. 2 वर्ष या सरकारला पूर्ण झाली 30 तारखेला आणि त्यावेळेस सरकार पडावं म्हणून अनेक लोकांनी पाण्यात देव ठेवले होते ते आणि म्हणून याच्यामुळे सरकार काही पडलं नाही. परंतु सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले. 2019 मध्ये जनमत पायदळी काय म्हणाले तुम्ही? हो आले ना. आता विधानसभेत कळेल ना. फेक नरेटिव्ह लोकांना फसवता येते एकदा, पुन्हा पुन्हा फसवता येत नाही. आणि जे फसले त्यांना आता चूक कळली आहे. त्यामुळे 2019 ला विजय भाऊ जनतेचा जनमत. विजय भाऊ ऐका, मी तुमचं खास तुम्ही कुठे गेला म्हणून विचारत होतो शंभूराजला. जनमत अवेरून पायदळी तुडवून महाआघाडीचं सरकार त्यावेळेस आलं. खरं म्हणजे त्यावेळेपासूनच आम्ही त्या बाबतीमध्ये मी जास्त काय बोलत नाही, पण त्या विरोधामध्ये आम्ही अध्यक्ष महोदय उठाव केला आणि त्यामुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं आणि वैचारिक भूमिकेतून सारखं असलेलं महायुतीचं सरकार आम्ही आणलं. त्या उठावाला देखील 2 वर्ष झाली. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणं हाच आमच्या सरकारचा ध्यास होता आणि आजही आहे. राज्याने अध्यक्ष महोदय आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात घोडदौड केली पाहिजे अशीच आमची इच्छा होती आणि आस होती. समाजातील विजयराव शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे यासाठी आमची धडपड होती. आपण पाहिली शेतकरी, महिला, युवक यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसावा ही तळमळ होती आणि त्या प्रयत्नांमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही कुठे कमी पडलो नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि खऱ्या अर्थाने जो काही विचार आम्ही मांडला, मी आजही जे नेहमी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कारभार करतोय आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं आणि त्यासाठी अहोरात्र आम्ही काम केलं. जनतेचा विश्वास देखील आज आम्ही या ठिकाणी पाहतोय की गेल्या 2 वर्षामध्ये जनतेसाठी केलेली कामं, घेतलेले निर्णय याचाही आम्हाला आनंदही आहे आणि अभिमान आहे. आणि विचार, विकास आणि विश्वास ही आमच्या यशाची त्रिसूत्री आहे हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन. आमच्या काळामध्ये 9 अधिवेशनं पार पडली, 75 कॅबिनेट झाल्या, त्यात सुमारे 550हून विजयराव आकडा लिहून घ्या
अधिक निर्णय आम्ही घेतले. खऱ्या अर्थाने या काळामध्ये बरेच वेताळ आडवे आले, परंतु आम्ही विकासाचा विक्रम करत गेलो, हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. इतके निर्णय यापूर्वी कधी झालेत का हे आपण आपल्या मनाशी विचार करा, पाहून घ्या, तपासून घ्या. कारण हे निर्णय आम्ही का घेऊ शकलो? कारण आम्ही घरात बसून नाही तर लोकांच्या दारात जाऊन, शासन आपल्या दारी नेलं, लोकांच्या दारात नेलं आणि कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, ते काम आम्ही केलं. आणि म्हणून आम्ही घेतलेल्या वेगवान निर्णयाचे प्रसाद देखील जनतेमध्ये उमटले. आणि विधिमंडळ, खरं म्हणजे या विधिमंडळामध्ये देखील अनेक आपण चर्चा केल्या, अनेक निर्णय घेताना आपणही सहकार्य केलं, आपलेही विचार मांडले. हा विधिमंडळ लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून विधिमंडळामध्ये सदस्यांना दिलेल्या हक्काच्या आयुधांचा उपयोग तमाम जनतेच्या भल्यासाठी आपण केला पाहिजे. आणि या विधिमंडळाचा डेकोरम आहे, पावित्र्य आहे, जे काय ते आपण जपलं पाहिजे, अशी भावना आपल्या सगळ्यांची आहे. आणि या पावित्र्याचा भंग होणार नाही हे देखील पाहण्याची जबाबदारी आपली आहे. खरं म्हणजे विरोधकांना आपल्या जबाबदारीचं भान आहे की नाही मला माहित नाही, परंतु सभागृहाच्या बाहेर विरोधक नेहमी आम्हाला शिव्याशाप, 2 वर्षामध्ये एकही असा दिवस गेला नाही अधिवेशनाचा की पायऱ्यांवर बसले नाहीत आणि सरकारला शिव्या दिल्या नाहीत, सरकारवर आरोप केला नाही. परंतु सभागृहात देखील तुम्ही आता शिव्या द्यायला लागलात. हे सभागृहात देखील होते. ठीक आहे. आणि हेच खरं म्हणजे दुर्दैव आहे. आज वरच्या सभागृहामध्ये जे काही झालंय काल, हे अतिशय दुर्दैवी चित्र आहे विजयराव. म्हणजे असं कधीही झालं नव्हतं, असं कधीही झालं नव्हतं, ते काल घडलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही केलेल्या, नाही तुम्ही सभ्य आहात, आणि केलेल्या कामामुळे अध्यक्ष महोदय तुमचा संयम सुटत असेल, पण विजयराव संयम राखा. विरोधक म्हणून काम करण्याची सवय लावून घ्या, कारण तुम्हाला यापुढे देखील विरोधीकडेच बसायचं आहे विरोधामध्ये, हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. लोकसभा निवडणुकीचं मगाशी म्हणाला आपण, लोकसभा निवडणुकीमध्ये अनिल देशमुख म्हणाले, म्हणजे लोकसभा निवडणुकीचं तुम्ही म्हणालात ना की फेक नरेटिव्ह या ठिकाणी चालवून तुम्ही मतं तर घेतली, परंतु खोटं बोला पण रेटून बोला हेही आपण केलं. त्याच्यामध्ये ते फेक नरेटिव्ह जे चालवलं ते आम्ही कुठंतरी कमी पडलो, ही वस्तुस्थिती आहे. कारण ती वस्तुस्थिती नव्हतीच तशी, परंतु तुम्ही ती वस्तुस्थिती लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या फेक नरेटिव्हला आम्ही पॉझिटिव्ह कामाने उत्तर देणार. आणि म्हणून जशी उतरते तशी तुम्ही केलेली दिशाभूलही लवकरच उतरेल आणि लोकांना समजेल आपण काय केलं. त्यामुळे जनता विरोधकांच्या भूल थापांना बळी आता पडणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आमच्या सरकारचा ऐतिहासिक असा क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला. माता भगिनींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, ज्येष्ठांसाठी योजना आणल्या, वारकऱ्यांसाठी योजना आणल्या आणि इतरही घटकांसाठी, मुलींच्यासाठी आम्ही योजना आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GR आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला विजयराव 1,500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये आमचं सरकार देणार आहे. आणि कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही, जुलै महिन्यापासून या 1 तारखेपासून कालच्या हे काम, हा निर्णय झालेला आहे. 46,000 कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनींना देण्याचं काम सरकार करणार आहे. त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता, पण काही जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखतं हे मला अद्याप कळलेलं नाही. चांगल्याला चांगलं
म्हणायचं असतं. तसं तुम्ही इकडून तिकडे गेलेला आहात. त्यामुळे बाळासाहेब नेहमी सांगायचं, चांगल्याला चांगलं म्हणा, जिथं चुकत असेल तिथं सूचना करा, परंतु चांगल्याला चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटले असं माझ्या ऐकिवात नाही. परंतु कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका तरी आपण टाळली पाहिजे. हे काय बाबा, हा विजय वडेट्टीवार यांचं चाललंय तुमचं नाव घेतल्यामुळे. त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या, मी असेन, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सर्व सहकारी, या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही, आणि तो आम्ही नियमित देत राहणार, काळजी करू नका. आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन, काही लोकांना वाटतं 15 दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार, तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो. जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे, जे BPL खाली आहेत, 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा DBT त्यांच्या खात्यात जमा करू. त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील. सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील. आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल, कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला, त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ. त्या माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय, कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही, आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा, त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही. आता एकाला करून आलोय. आणि म्हणून तुम्ही आम्हाला इथे काय केलं, त्या दिवशी हेटाळणी केली. परंतु मी आपल्याला सांगतो विजयराव, तुम्ही इथे सभागृहात त्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण याच्यावर आरोप केले, हेटाळणी केली, परंतु बाहेर माझ्या बहिणी आल्या होत्या, त्यांनी माझी ओवाळणी करून राख्या बांधल्या. त्या बहिणींना मी धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे महिलांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई, बरोबर ना. आणि त्यामुळे आम्ही GR काढला, त्याला टीका सुरू झाली, त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं, परंतु ते काय होत नाही विजयराव. हक्कभंग तुमचा विरोध आहे का, याला विरोध योजनेला आहे का, तसं सांगा. आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली. 60 ऐवजी आम्ही 65 केलं, 65 वर्ष. आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले, अरे बहिणींचं, लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं काय, असं काही लोक म्हणाले. ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं, त्यांना लाडकी बहीण योजना कशी कळायची. पण आम्ही तेही केलं आम्ही विजयराव. लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला. अप्रेंटिसशिप 10 लाख मुलांना देतोय आम्ही, 10 लाख. हे ऐतिहासिक निर्णय आहे. 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला. आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे, यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय. सध्या BPLचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय. म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत, त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची, याची देखील आम्ही काळजी घेतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही, येऊ दिली जाणार नाही. कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की 15 दिवसात नाही भरलं तर योजना गेली. आम्ही सगळे भाऊ
आपल्या सोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो. आणि त्यामुळे काळजी करू नका. खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी त्या घरातली समृद्धी पक्की. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काही वातावरण आपण पाहिलंय बाहेर, जो काही आमच्या महिला भगिनींमध्ये एक उत्साह आहे, त्याच्यामध्ये आम्ही चिंता होती प्रत्येकाला महिलांना भगिनींना गॅस सिलेंडरची, ती देखील आम्ही वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. एवढंच मी सांगतो की जी गर्दी आता होती आहे सगळीकडे, आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही आदेश दिलेले आहेत की आमच्या भगिनींना त्रास होऊ नये. या खरं म्हणजे आपण या गर्दीचे आणि आनंदाचे फोटो काढायला पाहिजे. या सभागृहात काही चांगले फोटोग्राफर पण आहेत, त्यांनी एरियल फोटोग्राफी सोडून जमिनीवरचे फोटो देखील काढले पाहिजेत. त्यामुळे गर्दी बघून त्यांचे देखील चेहरे फोटो काढण्यासारखे होतील अशा प्रकारची गर्दी आणि अशा प्रकारचा आनंद सगळीकडे आहे. आणि म्हणून मुलीच्या जन्मापासून लेक लाडकी योजना विजयभाऊ आम्ही चालू केली. आता मुलींच्या शिक्षणाचं देखील आम्ही चिंता मिटवलेली आहे. घर चालवताना होणारी गृहिणीची ओढाताण जी आहे ती आपण लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून मिटवली. मुलगी शिकली, प्रगती झाली असं आपण म्हणतो, परंतु शिक्षणासाठी पैसे नाहीत असं म्हणून एका मुलीने आत्महत्या केली होती. अध्यक्ष महोदय, मला ही बातमी 12:30-1 ला कळल्यानंतर मी रात्री चंद्रकांत दादा असतील 1:45 वाजता मी चंद्रकांत दादांना फोन केला आणि त्यांनी फोन उचलला. त्यांना म्हणालो मी की उच्च शिक्षणासाठी आपण जे अर्धे पैसे देतो, प्रतिपूर्ती करतो, ते आपण पूर्ण शिक्षणाचा जो खर्च त्या मुलींचा उचलला तर त्याच्यावर किती पैसे खर्च होतील याचं जरा हे करा. अजितदादांशी ते बोलले आणि त्यानंतर संपूर्णपणे मुलींना उच्च शिक्षण देखील विनामूल्य करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला. 100% फी आपण त्यांची भरतोय. पंढरपूरचे आता पांडुरंगाची आषाढी वारी आहे, पंढरीची वारी करणाऱ्या दिंड्यांना देखील आपण पहिल्यांदा 20,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय, सहाय्य देण्याचा निर्णय घेतला. ऐतिहासिक निर्णय आहे. पण त्या दिवशी काही लोक म्हणाले हे कशाला ते कशाला, पोटात दुखू लागलं. अरे बाबा, कुणाला काय द्यायचं म्हटलं की तुम्ही उलट जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. त्यात देखील पोट दुखायला लागलं, कारण त्यांना द्यायची कधी माहिती नाही. लेना बँक आहे, देना बँक नाही. इथं दोन्ही हाताने आम्ही देतो. आणि तुकाराम महाराज म्हणाले, नाही निर्मळ मन तर काय करील साबण. विरुद्ध काय, तुम्हाला वैयक्तिक बोलत मी. जयंतराव कुठे गेले? हो देशमुख साहेब, जयंतरावांना बोला ना. विरोधकांची गत तशीच झाली आहे. पण अध्यक्ष महोदय, आमच्या निर्णयामुळे वारकरी खुश आहेत, आनंदी आहे. फक्त पैशासाठी नाही आहे. हा पैशाने विषय मिटत नसतो. पैसे देऊन काही ते पुरत नसतात आयुष्यभर. पण वारकऱ्यांसाठी आम्ही सेवा सुविधा पुरवतोय, वारीचा मार्ग आम्ही सुसह्य करतोय. त्या ठिकाणी सगळं जे आहे पंढरपूरने संपूर्ण जेवढ्या पालख्या जातात त्या पालख्यांना जे जे काही सोयी सुविधा द्यायचं ते देखील सरकार या ठिकाणी देत आहे. खरं म्हणजे ही वारी ही आपल्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक आहे अध्यक्ष महोदय. आणि हे वैभव आपल्याला फक्त जपायचं नाही तर ते अधिक आपल्याला समृद्ध करायचं आहे. खरं म्हणजे त्या काळात मला माहित आहे की कोविडच्या काळामध्ये आषाढी वारी बंद केली. IPL सुरू होतं, आषाढी वारी बंद केली. पण आमचं सरकार आल्यानंतर सगळे सण उत्सव परंपरा आम्ही सगळं ओपन केलं. कारण शेवटी विकास
नाही होतो ना, मी मुख्यमंत्री नव्हतो ताई मी. आणि कसं आहे, खरं म्हणजे तुम्ही, अरे बाबा विजयराव तिकडे काही होतच नव्हतं आणि तशी वागणूक होती म्हणून एक आला मग दुसरा पण आला. तुम्हाला पण अनुभव आहे ना. त्यामुळे मी एवढंच सांगतो, हे महाराष्ट्राचं वैभव जपणार, महाराष्ट्राची संस्कृती वाढवणार हे सरकार आहे. तुकोबारायांचा आणखी एक अभंग आहे विजयराव, भले देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती हाणू काठी. माझं नाही, तुकारामांचा. विरोधकांना याचा अर्थ मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. समजदार आहात आपण. तुम्ही आपल्यावर वैयक्तिक घेऊ नका. आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि तरुणांच्या हाती देशाचं अध्यक्ष महोदय भवितव्य आहे. त्यामुळे तरुणांना देखील युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. खरं म्हणजे काही लोकांचा अजेंडा होता फक्त काय, लेक लाडकी नाही, लाडकी बहीण नाही, लेक लाडका. त्याच्यावर मी काय जास्त बोलत नाही. आणि माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी, आमची जबाबदारी अख्खा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आमचं कुटुंब आहे, महाराष्ट्र आमचा परंपरा, आमचा परिवार आहे. त्यामुळे आमची जबाबदारी समजून आम्ही काम करतो. अध्यक्ष महोदय, मला बजेट मधलं काही कळत नाही. बजेट आल्यानंतर मात्र अमीर को और अमीर और गरीब को और गरीब करने वाला बजेट है असं म्हणता येतं. मी नाही तसं म्हणणार. तसं सांगणारे मुख्यमंत्री पण या राज्याने पाहिलेच. आणि म्हणून आम्ही बजेटमध्ये ज्या योजना जाहीर केल्यात विजयराव, त्यातून सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा लाभ या राज्यातल्या जनतेला मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा उद्देश आहे. राज्याचं बजेट मांडताना घराघरातल्या खर्चाच्या बजेटला आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. पसायदानातील जो जे वांचील तो ते लावो हा विचार आमचं सरकार लागू करतंय. या योजनांसाठी पैसे कुठून येणार असा प्रश्न शंकासूर विरोधकांना पडला. म्हणजे अनेक लोकांनी विचारलं कुठून येणार, पण सरकारचं एकच उत्तर आहे, इच्छा तिथे मार्ग. इच्छा असली पाहिजे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आणि म्हणून आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे, जनकल्याणाच्या इच्छाशक्ती आणि निर्धार सरकारकडे आहे. आणि हे सरकार शब्द पाळणार आहे. हे सरकार पळणार नाही, हे सरकार शब्द पाळणार आहे. आणि म्हणून जनतेचा विश्वास देखील आमच्यावर आहे. त्यामुळे या तुमचंच नाव मगाशी घेतलं मी. जयंतराव कुठे गेले? खराब आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले म्हणाले अनेक लोक. शेतकऱ्यांना काय दिलंय? शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली म्हणाले. मी आपल्याला एकच सांगतो, महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये विरोधी पक्ष नेते, महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी कितीतरी पटीने या ठिकाणी अधिक निर्णय घेतलेत. मागील सरकारच्या काळात कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सिंचन, SC ST शेतकऱ्यांच्या योजना, पीक विमा यातून मिळून 90,99,000 एवढे 92 शेतकऱ्यांना सुमारे 7,080 कोटी रुपयांचा लाभ बाबा DBT मार्फत मिळालाय. तर आमच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षात 1,77,88,000 शेतकऱ्यांना 11,11,392 कोटीचा लाभ मिळालेला आहे. आकडे तपासून घ्या. गेल्या सरकार
सरकारच्या तुलनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 95% वाढ झाली आणि शेतकऱ्यांना दिलेल्या लाभ किंवा अनुदानात सुमारे 61% वाढ झालेली आहे. 61% हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून कृषी विभाग, पशुसंवर्धन, सहकार, आताच आमच्या दुग्ध विकास मंत्री, महसूल मंत्र्यांनी दुधाचा बद्दल निवेदन केलेलं आहे 5 रुपये वाढवून देण्याचं. अन्न नागरी पुरवठा अशा विविध विभागाकडून अध्यक्ष महोदय 44,000 कोटीपेक्षा जास्त निधी शेतीसाठी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि नमो शेतकरी महासन्मान योजना 92,43,000 शेतकऱ्यांना 5,318 कोटी 47 लाख लाभ या ठिकाणी दिलेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये 85.66 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. 31,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम 16 हप्त्यात थेट बँकेत जमा सरकारने केलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये जे महाविकास आघाडीने कर्ज माफी केली होती त्यातल्या उरलेल्या 14,33,000 लोकांना पण महायुती सरकारने पैसे दिले आणि प्रोत्साहनपर रक्कम जे कर्जफेड नियमित करत होते त्यांना 50,000 रुपयापर्यंत जो निर्णय घेतला होता महाविकास आघाडीने त्यातला 1 रुपया दिला नव्हता. ते सर्व पैसे देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे आणि ते 5,190 कोटी रुपये. हे आकडे लिहून घ्या, तपासून घ्या. गेल्या सरकारच्या काळात उर्वरित शेतकऱ्यांना जो काही लाभ दिला मी सांगितलं. पीक कर्ज मंजूर करताना सिबिलचा वापर करून कर्जापासून वंचित ठेवण्यात येऊ नये असे आदेश आम्ही दिलेत. अनिलराव ऐका. आणि प्रसंगी संबंधित बँकांवर FIR नोंदवून कार्यवाही करण्याचा देखील निर्णय सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पांना वेग देणं. नदीजोड दमणगंगा पिंजाळ यासाठी 508 कोटी, कोकण गोदावरी खोरे 6,665 कोटी, कोकण तापी खोरे 6,277 कोटी, वैनगंगा नळगंगा याचं देखील आपण मोठं काम करतोय आणि त्यासाठी देखील ही योजना सरकार राबवणार आहे. आणि तापी महाकाय पुनर्भरण 19,243 कोटी अशा योजना अध्यक्ष महोदय आपले सरकार राबवत आहे. आणि म्हणून यामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातल्या 3,71,277 हेक्टर क्षेत्रास याचा सिंचनाचा लाभ होणार आहे. एवढं सांगण्याचं कारण काही लोकांनी असे प्रश्न विचारलेले आहेत. मराठवाड्यात 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता दिली आहे. 13,677 कोटींचा सुधारित वाढीव खर्च देखील मंजूर आपण केलेला आहे. अध्यक्ष महोदय, पश्चिमी नदी वाहिनी नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पाणी वळवण्याची 14,040 कोटींची योजना आपण राबवतोय. कोकणातलं सिंचन वाढवण्यासाठी समुद्रात वाहून जाणारं पाणी 67 TMC बंधारे घालून जे काय उपाययोजना करून त्या ठिकाणी कोकणातला सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा निर्णय देखील आपला सरकार घेत आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जलयुक्त शिवार योजना, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना एक शेतकऱ्यांना वरदान ठरणारा निर्णय होता. तो आपल्या काळामध्ये बंद केला. त्याची चौकशी सुरू केली. मिळालं काय? खोदापाड निकला चुवा. आणि शेतकऱ्यांना हिताचा निर्णय आपण रद्द केला. पण आपलं सरकार आमचं महायुतीचं आल्यानंतर ते पुन्हा चालू केलं. आता दुसरा टप्पा 5,548 गावामध्ये सुरू केलेला आहे. 5,548. मागील सरकारच्या काळात जलसंपदा प्रकल्प जवळपास मृत झाले होते. आता इथं अजितदादा आहेत. किती आपण सुप्रमा दिल्या? 3-4 लोक, 3-4 पण नाही दिल्या. आणि आपल्या सरकारमध्ये 121 सुप्रमा दिल्या सिंचनाला. नवीन सिंचन प्रकल्पांना लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी
अवर्चन प्रवण भागासाठी देखील वरदान ठरणारा 50 वर्ष रखडलेला निळवंडे सिंचन प्रकल्प मोदी साहेब स्वतः आले होते. जयंतराव जलसंपदा मंत्री होते ना तुम्ही, तुमच्या काळात काय झालं का पळाले? अरे ऐका ना जरा, आकडे पण मी बोलतोय, जे आकडे सांगतोय ते पण तपासून घ्या. आणि म्हणून या ठिकाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून 182 दुष्काळी गावातील 68,878 हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. जयंतराव अत्यावश्यक कामाकरता जाऊ द्या ना तुम्ही, नाही ते जाऊन आलेत ना बाहेरून आता. बरं 5 मिनिटं मराठवाडा लवकर तुमच्यासाठी लवकर संपवतो. मराठवाडा वॉटर ग्रीड सर्व 8 जिल्ह्यातील 1250 गावांना जल जीवन मिशन मध्ये घेतलाय जयंतराव. आणि 29,000 कोटींच्या कामांना आपण तत्वतः मान्यता दिलेली आहे आणि केंद्रीय तपास पथकाने देखील त्याची तपासणी केलेली आहे. आणि म्हणून हे जे काही पाणी वाया जाणारं पाणी पुन्हा या ठिकाणी ज्या दुष्काळी भागात वळवण्याचं काम आपले सरकार करेल. राज्याची प्रगती सुरू आहे, आर्थिक स्थिती देखील भक्कम होती आहे. आर्थिक पाहणी अहवाल जो आहे त्याच्यामध्ये विरोधकांनी टीका सुरू केली होती, परंतु दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 6व्या स्थानावर गेला अशी टीका केली. परंतु बाबाला माहित आहे महाराष्ट्र गेल्या 8-9 वर्षापासून तिथंच आहे. आणि दुसरी गोष्ट, जयंतराव अर्थमंत्री होते तेव्हा काय होतं, तेव्हा पण तिथेच होतो आपण. कुठे होती? अरे मला वाटलं तुम्ही तरी खरं बोलाल, पण तुम्ही पण त्या नव्या मित्राच्या संगतीत राहून गुण नाही पण व्हायला लागला तुम्हाला. आणि अन्य राज्याची लोकसंख्या कमी असल्याने त्यांचं दरडोई उत्पन्न जास्त दिसतं. पण जयंतराव, दरडोई उत्पन्न मोजण्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, मला सांगण्याची आवश्यकता नाही. जीएसडीपी जी आहे आपली एकूण स्थूल उत्पन्न 40.5 लाख कोटी एवढं आपलं आहे. आणि या देशातलं एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 14% आहे आणि तामिळनाडूचा किती आहे, 8.7%. त्यामुळे आपण ते तपासून घ्या. आणि त्या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी पण त्या दिवशी खुलासा केलेला आहे. एफडीआय मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे आणि महाविकास आघाडीच्या काळात 3ऱ्या नंबरला गेला होता. आणि जसं आपलं सरकार आलं महायुतीचं, पुन्हा पहिल्या नंबरवर आपण आलो एफडीआय मध्ये. आणि उद्योग आणि सेवा क्षेत्रात देखील महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे. विदेशी पर्यटक देखील महाराष्ट्रात पहिली पसंती देतात. आणि म्हणून जो काही मगाशी म्हटलं मी, तो ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट जो आहे स्थूल उत्पन्न 40,50,000 आहे. अध्यक्ष महोदय,